तर भावानो मी तिकीट काढली आहे. मी पण हे भगवान तेरी लीला अपरंपार है. मी काय बोलतो काय नको जाऊया कॅन्सल करूया का अरे आता भरपूर पैसे पण जातील त्याच पैशाचा मी आता फुकट खान तिकडे जावा. फिर वही बात आ जाएगी जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. तर तिकीट पण नाही काढणार जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फंसोगे. तर हे गाईज वेलकम बॅक टू सेफ इट्स. तर भावना आज आपण परत एकदा चाललो आहे CSTला. मला घ्यायची होती बॅग तर मी चाललो बॅग घ्यायला आणि माझ्यासोबत आता कोणच नाही आहे. बट माझे दोन जे गावचे मित्र होते ते आता येणार आहेत. ते डायरेक्ट मला CSTला भेटणार आहेत कारण की ते विरारला राहतात. विरारवरून डायरेक्ट ते चर्चगेटला येणार आहेत. तोपर्यंत मला टाईमपास करत जायचा आहे. बघूया कसा होतो ब्लॉग आपला. मी स्कायवॉकपर्यंत पोचलो आहे. आता थोडंच लांब स्टेशन आहे वडाल स्टेशन. तर मी पोचेल. मला कॉल आलेला मित्रांचा ते लोक अंधेरीला पोचलेत. आता मी फटाफट जातो तिकीट काढतो डायरेक्ट पुढेच भेटू. तर भावानो मी तिकीट काढली आहे. जस्ट आता पोचलो आहे स्टेशनला. तर 4 नंबरला चाललो आहे फटाफट. मला असं वाटत असेल भावानो की तू स्कायवॉकवरनं का डेली चाललो येतो. मैं गरीब हूँ. त्याचं रिझन तेच आहे. मोस्ट भावानो पाठीमागे बघू शकता ट्रेन आली आहे. फटाफट ट्रेन पकडतो आणि बघूया. ऑलमोस्ट मी स्टेशनवरनं उतरलो. आता खाली चाललो आहे भोगद्यामध्ये. हे लोक डायरेक्ट मला FXला भेटणार आहेत. त्यामुळे बघूयात काय काय गोष्टी भेटतात का चांगल्या घेण्यासारख्या. लेट्स सी. भावानो पहिल्यापेक्षा कमी गर्दी आहे इकडे. पहिला कंटिन्यू इकडे सर्व मजबूत गर्दी असायची आणि पोलिसांमुळे पण BMC वाल्यांमुळे आय थिंक सर्व उठवलं आहे. म्हणून तुम्हाला चीप रेटमध्ये काय घ्यायचं असेल ना तर तुम्ही CSTला या. नक्की तुम्हाला जे हवं आहे ते भेटून जाईल. मी पण आता बॅग घ्यायला आलेलो. माझी बॅग एकदम सडले. कित्येक वर्ष वापरले मी. बहुतेक 3 वर्ष झाले असतील माझ्या बॅगेला. एवढी सडवली ना मी बॅग लिटरली. आता नवीन घ्यायची वेळ आली. एवढी फाटत आली माझी बॅग. तर बघूया चांगली बॅग भेटते का कमी पैशामध्ये. आता ते दोघं येतात त्यांना पण बॅगा घ्यायच्यात दोघांना पण आणि मला पण बॅग घ्यायची. मजा आ गया भाई मजा आ गया. ये भाव भेटलेत आमचे दोघं पण. आई करा रे. काय तुम्ही ब्लर दिसताय रे माझ्या ब्लॉगमध्ये. सिनेमॅटिक मोड ऑन केलाय म्हणून. घे. अरे नाही. अरे एवढीच भेटते भाई. भारी वाटते. मला पण एवढीच लागते. हीच साईज आहे माझी. घालून तरी बघ. त्याला वाटतं की माहिती आहे आपण ह्याला लवकर घेण्यासाठी बोलत. अरे नाही रे बाबा लवकर ना. अरे ही तेवढीच आहे. अरे अशीच असते एवढीच होती. घालून तर बघ. अरे खरं का. A few moments later. तर फायनली भावाने 10 मिनिटं आमची वेस्ट करून बॉन्कर घेतले. दाखव जरा कलर बघा. काढ ना जरा बाहेर काढ. भावानं कमेंट करा कशी वाटली तुम्हाला बॉन्कर. काय
पागल आहेस काय रे? कपडे तुझे काय 100 वर्ष टिकणार आहेत काय? अरे डाग लागतात घास जाईल. काय माणूस आहे रे? हे वाटतं काय बोला हा बोल तुला हो ह्याची पण सही आहे. हो ना, पोरगी परवडली पण हा नाही. ह्याला एक टी शर्ट घ्यायला पूर्ण 20 मिनिटं आमची वेस्ट गेलेत. तो फक्त चॉईस करतोय बॉन्कर वरती सूट होईल ते बघतोय फक्त, बाकी काय नाही. बघा कशी बार्गेनिंग करतोय. लाइनिंग में, चेक्स में, अच्छा लीलन में। क्या प्राइस क्या है इनका? रेट क्या है? एक मिनट. हाँ बोलो. प्राइस क्या है? प्राइस तो बोलने का 950 है, नहीं भाव करोगे तो जो है तुमको 300 में दे देगा प्लेन वाला। ऐसा देखो ये सब 350, ये सब 300, ऐसा 300, ये देखो 350, बार्गेनिंग प्राइस 950, टॉप नंबर 310। ओके गाइस, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. क्या ही बोलना है, बैगी जींस है हम लोग के पास, न्यू न्यू आर्टिकल में आता है. जैसा विंटेज है, शेडेड है, फेडेड है, सब आएगी. आपको सुपर बैगी भी आती है. रेट लगा देगा 1800-1500 से स्टार्टिंग होता है. आपको 500-600 तक मिल ही जाएगा. भारी जींस रहेगी, इनसे भी थोड़ा. हाँ मिलेगा. कुछ तो मैं क्या बोल कौन सा आपको पैंट चाहिए क्या? मिलेगा ना, विंडेक्स मिलेगा, कार्गो मिलेगा. कौन सा चाहिए? बैगी, सुपर बैगी ऐसा दिखाते जो पैंट का आर्टिकल मिलेगा. 600 स्टार्ट है, 600, 650, 700 तक मिलेगा. अच्छा क्वालिटी. ते बॅगी पण आहे. सुया फिट्स. तो अपना भी आएगा ना, कल अपलोड करोगे आज? नाही 2-3 बार. 2-3 बार एडिट वो एडिट में टाइम जाता है ना. जाता है time. वो बेल भी ऑन करके रखो, मतलब आएगा तब देखना. ठीक आहे, शेयर भी करना. चलो. मुजफ्फा इथे नको भावा, इथे नको. कॅम्पो करायला हा ना. कोणाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही इथे विजिट करू शकता. 302 नंबर शॉप नंबर आहे, तुम्ही येऊ शकता इथे. तिथे पॅन्ट आहेत. भावाने सबस्क्राईब पण केला आपल्या चॅनलला. खूप भारी वाटतं. इथे पण आहेत. फक्त बार्गेनिंग करावी लागेल. काय काय बार्गेनिंग करावी लागेल. क्या जड क्वालिटी भी अच्छा है, देख लो. प्राईस कोणती चांगली आहे बघा तिघांमधली. तिन्ही कोणती घेऊया बोल लवकर. काय करूया? इथली अशी घेऊया की त्यातलीच घेऊया? ठीक अच्छा वाला ही पण भारी वाटते लेदरवाली, आणि ही नॉर्मलवाली पण चांगली वाटते. 400 देगा तो हां नॉर्मलच आहे. हे जरा लेदर असं चमकतं. मग ही चांगली वाटते ना त्याच्यापेक्षा. टिकने वाला चाहिए तो बोलो. ऐसा है क्या? लेदर जरा अभी आप कहीं जा रहे हो, ठीक है, अभी झाड़ भी देखो नीचे आ गई, कुछ नोकीला चीज़ है अगर लग गया इसमें निकलेगा. समझा. सिलने का ऑप्शन नहीं होता उसमें, सिल नहीं सकते हो. इसमें है किसी को 10 रुपया देगा, कोई भी सिल के दे देगा. क्वालिटी अच्छा है, देखो ना. पूर्ण चांगलं वाटतं. भावना कसे वाटते ही बॅग? कमेंट करून सांगा मला. मला ही बॅग आवडली आहे, फक्त इथे जरा स्क्रॅचेस पडले साईडला. ही 600 रुपयाला बॅग, आणि सेम ही पण आहे 600 रुपयाला. आणि इकडे लेदरमध्ये आहे, ती पण सेम आहे. ही बघा, हिची पण प्राईस 600 रुपये आहे. अंकल हाँ बोलो. इसमें 3 चाहिए, हाँ, मिलेगा? मिल जाएगा बाबू. कम करो प्राइस. 3 ले रहे हैं, सोच समझ के बोलो. इसी में तीनों एक ही है ना. हे आवडली ना? पक्का हे आवडली ना? थोडी स्टाइलिश पण वाटते, मस्त वाटते. स्टाइलिश भी है और मजबूत भी है, चलेगा भी.
झूठ बोल रहा है। अभी देखो मैं बता देते हैं, इधर देखो। हाँ वो नॉर्मल सिलाई है ये कैसा है, आपको एक बार लोगों ने दोबारा मेरे पास लेने आओगे बस, और कोई बात नहीं। क्या आपको मम्मी पापा से पैसा लेने पड़ता है, बार बार नहीं देगा, इसके लिए बताया। ये सब बढ़िया वाला चेन दिखा ना खोल के चेन बिन बघा खोलून. ना कशी वाटते बघा ही बॅग. आम्हाला तर तिघांना पण आवडली ही बॅग. थोडा लुक पण चांगला आहे आणि ठीक आहे. म्हणजे लेझरवाली पण होती बट ती लेझरवाली फाटणार काही दिवसाने आणि शिवणार पण नाही भाई कोण नंतर तिला. म्हणजे मोठा ठीक आहे रे तेवढी चालते. पण मधली चेन गेली ना की प्रॉब्लेम होतो. चैन भी नहीं खराब होगा उसका, नाही होगा. नहीं और चैन खराब हो गया लाके देना रिटर्न। बघा लक्षात ठेव बाबा. भाई देख लो चेन खराब हो जाएगा तो भाई. अब 1 साल के बाद हुआ तो 1 साल के बाद हुआ तो इतना तो समझ में आता है कल. 1 महीना 15 दिन 2 महीना में ऐसा कुछ चैन का प्रॉब्लम है तो आके रिटर्न दे सकते हैं। ओके मैं बनवा के दूंगा, बदलने रहेगी तो बदल के दे दूंगा। ओके ठीक आहे. ठीक है। एक छोटीशी बॅग मला घ्यायची होती जिमसाठी. फायनली घेतली आहे. आता ते पण चढवणार सेम. आता आम्ही चाललो आहे खाऊ गल्लीमध्ये खायला काहीतरी खातो आणि आता थोड्या टायमात निघू आम्ही. व्लॉग तर जास्त मोठा होणार नाही मला नाही वाटत. तो नाही बोलतो रिटर्न जाऊया. आईच्या गावात फ्रँकी खायला गेलेले रिटर्न आले. का भाई चांगलं ना वाटला. एवढ्या गरमीतून आता गरम नाही चालणार. मग मला गरम होते बघ किती. मी घामटलं म्हणून आलं लस्सी प्यायला. घ्या लस्सी घे, लस्सी चांगली आहे. लस्सी पाहून चांगली भेटते. तर भावानो बॅग वगैरे घेतली खाल्लं पिल्लं. भावानं पण टॅगच नाही काढलेला. वा हसरे हलकट मस्त जोक मार आहे. गाडी बघ नाही चटणी होईल दोघांची पण. भावानो खाल्लं पिल्लं आहे आणि आता आम्ही निघालो आहे जरा मरीन्सला. आता हे लोक बोलतात एवढा लांब आलो आहे तर जरा मरीन्सला फिरून येऊयात. त्यामुळे आता चाललो आहे मरीन्सला जरा टाईमपासला. मी कधी जायत नाही उन्हातून मला लय वैताग येतो. आपलं कोकणातलं गुहागर बीचचं तुम्ही बघितलं असाल लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या. तो मला बेटर वाटतो ह्या मुंबईपेक्षा. त्यात मुंबईला मी चुकून पण नाही भेटत भाई. ह्या बीचची झंझटवाडी मला अजिबात आवडत नाही. नकोची तेवढी गर्दी आणि तो कचरा. हे लोक बकरा भेटलेला आहे वाटतं आता. तर बकरा कापण्यात येईल, लुटण्यात येईल. टी शोधत होतो पण टीसीच नाही भेटला मला. तिकीट काढले ना भावा. आता तिकीट काढत जा. फुकट राहते. तिकीट काढत जा भावानं. तुम्ही पण तिकीट काढा नाहीतर 500 रुपये फाईन केला. वाढवला एकदम फाईन. पैसे आहेत भावानं. टोपी घातली आहे पण मी किती एक पॉकेट घ्यायचं 100 रुपये. येडा दिसतो. तिकडे जरा गर्दी कमी आहे. हे इकडे बसूयात. मेलोडी घ्यायची मेलोडी. हो आपण ना आपण काय करायला पाहिजे माहिती आहे. एक बोर्ड आणायला पाहिजे होता आणि त्यावरती लिहायला पाहिजे होता फ्री है. समझ रहे हो समझ रहे हो ना. ते इथं बसूया इथं बसूया. या लवकर लवकर जागा आहे तेव्हा लवकर या.
भावना आता मी कंटाळलो मरीन्सला, पूर्ण तोंड बिण एकदम चिपचिपीत झालंय आणि आता आम्ही निघालोय कुठे रे? CSMT. CST ला निघालोय. मनीष मार्केटला होतो आता. ह्याला मोबाईल पाहिजे, मोबाईलचा कवर. कोणता मोबाईल होता? गॅलेक्सी, सॅमसंग गॅलेक्सी हा पण M50. M15. मला वाटला जो मला वाटलं तोच तुला वाटलं. नाही भावा, तेवढी आपली लायकी नाही. मला बोललो टॅक्सी करूया, भाऊ बोलला आपला किस्सा जरा नरम झालाय. ताकदच नाही राहिली आता अंगामध्ये. मला वाटतं ना त्याने विटॅमिन D द्यायचं सांडून खेचून घेतलं आपल्याकडनं. हा? यस ब्रो ब्लॉगर. ब्लॉगर आलाय का व्हिडिओ मध्ये आला असेल. तर भावना आता ऑलमोस्ट आम्ही आता पोहोचलोय चर्चगेट स्टेशनला. आता आम्ही क्रॉस करून त्या साईडून जाय. मी काय बोलतो, काय? नको जाऊया, कॅन्सल करूया. का? अरे आता भरपूर पैसे पण जातील, त्याच पैशाचा आम्ही आता फुकट खांदीकडे जाऊ. आता तिकीट पण नाही काढणार, तिकीट वगैरे नको. बघ, पकडल्यानंतर 500 रुपये फाईन आहे. विरारला कोण नसतं भाई, आणि पकडल्यानं मग विरारलाच. विरारचा माणूस कोण नसतं. अरे इकडून चल पुढून, इथून नको. तिकीट नाही आहे. काम झालं हा पकडला. मी जाईन बाबा, मी तिकडनं जाईल, तुम्ही मारा इकडे. बघ, फुकटाचे पैसे जास्त दिवस टिकणार नाही. कधी ना कधी पकडणार आणि तुझा गेम आहे. डायरेक्ट 500 रुपयाचा गेम आहे. मग तिकडून पाठवत जातो ना इकडून. मी तिकडनं पाठवूनच जाईल. असं इकडून तिकडे जाशील ना, माणूस तिकडे पुढेच जातो आणि तिकडून पकडू. बघ भाई, तिकडनं गेलो ना, टीसी पकडला, एक तर ट्रेन मध्ये चढन, नाही तर टीसी पकडला त्याला सांगू. टीसी ट्रेन मध्ये पण येतात भावा. आता नवीन रूल चालू केला. अरे नाही बोलतोय, येतात पागल. नवीन रूल चालू केलाय. आतमध्ये भरपूर लोकांना पकडलं. अरे आतमध्ये येऊन आता पकडतात. आता गर्दी किती वेळ माहित नाही तुला. संध्याकाळ झाली रे, मला माहिती आहे ना. अरे आतमध्ये टीसी येतात, बघून घे. दादरला घेऊन जातात तेव्हा मग टीसी पकडणार ना. दादरलाच नाही रे, बाकी पण आता नवीन रूल चालू केलाय. टीसी येतात ट्रेन मध्ये. बस रिक्स नको घेऊ भाई. फुकटचं 500 रुपये घालवणार आहे असं वाटतंय मला आज. आज फुकट जाऊन दाखवणार तुम्हाला. जर पोचलो तर देवाचं नशीब, नाही पोचलो तर माझं नशीब. 500 काय नाही, तुझं नशीब आम्ही बघितलं आपण त्या दिवशी. ते पण मेहनत करू शकतात काय. मग गेम व्हायचा फुकटचा. जाशील आणि 500 रुपये देऊन येशील तू. तर भावांची जिरली आता. हे लोक येत नाहीत CST ला, इथूनच जातात. नाही जातो आम्ही, आमची जिरली आता. आता आमची जिरले पूर्णपणे. आता आम्ही चाललो. जिरली भावना. ह्या आता इथनच जातात विरारला. चल, हे तुम्हाला इझी पडेल. भेटू बरं. चल गाईस, चला बाय बाय. भाई, ह्या लोकांची जिरली आहे. ह्या लोकांना जायचं होतं विरारला, आणि ह्या लोकांना बोललो की तुम्ही, मी ह्या लोकांना बोललो की तुम्ही जावा इथूनच, नाहीतर नंतर मग बँड्रावरून येणार लय गर्दी भेटली असती, कुसले असते ट्रेनमध्ये. चढायला जागा नसते भावना, एवढी विरारला गर्दी असते. लोक रिटर्न मारतात माहिती आहे का. तर भावांनो, हे लोक गेलेत. आता मला एकट्याला जावं लागेल. मला ना एकट्याला जायला आता भरपूर कंटाळा आलाय, पण आता काय ऑप्शन ना माझ्याकडे. भावांनो, माझी जिरले. मी पण आता ऑलमोस्ट आता पोहोचेल CST स्टेशनला. कंटाळलो भावा मी पण. चर्चगेट वरून एवढं चालत आलोय मी इथपर्यंत, CST स्टेशन पर्यंत. जिरली भावा, माझी पण जिरली. नो, मी चर्चगेट वरून आलो आणि भावानो लिटरली जिरली माझी. कंटाळलो. चेहऱ्यावरनं तुम्हाला समजलं असेल. चालत आलो ना, त्यामुळे. जर ते पण माझ्यासोबत आले असते, जर मनीष मार्केटला आम्ही जर गेलो असतो तर अजून पूर्ण सीन झाला असता. मी तर गेलो असतो, कारण की मला तर वाडा स्टेशनला तर जायचं होतं, आणि ह्या लोकांना बँड्रावरनं चेंज करून परत विरारला जायचं. कारण की त्यांना भरपूर लय लांब पडलं असतं, आणि बांद्राला एवढी गर्दी झाली असते ना,
या लोकांना चढायला पण जमलं नसतं, एवढी गर्दी झाली असती. नशीब आहे ते लोक गेले, नाही तर सीनच झाला असता लय बेकारवाला. मी पण भरपूर कंटाळलोय. आता वडाळ स्टेशनला उतरणार आणि गप्प टॅक्सी मारणार आणि गप्प घरी जाणार. आणखी माझ्यामध्ये चालायची पण ताकद नाही राहिली आता, लिटरली एवढा कंटाळलो मी. तर भावानो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब मारा. जे जे नवीन लोक आहेत, जे पण नवीन आले त्यांनी सपोर्ट दाखवा. कमेंट इम्पॉर्टंट आहे. तर भेटूयात नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.